आता आवाज येतोय सगळ्यांना माझा? येस. आवाज येतोय का माझा? येस. ओके. सगळ्यांना आवाज येतोय? ओके. नाईस. ओके. क्वेश्चन दिसतोय सगळ्यांना नीट? येस. क्वेश्चन नीट दिसतोय. रेकॉर्डिंग सुरू आहे, राईट? आहे रेकॉर्डिंग व्यवस्थित? या, ओके. चला. सो द फर्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज द क्वेश्चन? या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे? अँटीनेटल व्हिजिट बाय प्रेग्नंट लेडी शुड बी ऍटलिस्ट, म्हणजे कमीत कमी अँटीनेटल व्हिजिट प्रेग्नंट लेडीच्या किती व्हायला पाहिजे? ओके, याच्यामध्ये अकॉर्डिंग टू WHO लिहायला पाहिजे होतं. अकॉर्डिंग टू WHO देअर आर मिनिमम अँटीनेटल व्हिजिट शुड बी किती असायला पाहिजे सांगा? त्या असायला पाहिजे 4. ओके, किती असायला पाहिजे? 4. ओके, राईट आन्सर इज 4. ओके, जर तुम्हाला क्वेश्चन आला की रिकमेंडेड ANC व्हिजिट ओनली, ओके, फक्त क्वेश्चन आला, याचा आन्सर तर 4 आहे, सगळ्यांना कळालं. ओके, रिकमेंडेड, ओके, रिकमेंडेड ANC व्हिजिट किती असतात? ओके, रिकमेंडेड ANC व्हिजिट्स किती असतात? कोणी सांगू शकतं का मला? टेल मी फास्ट. रिकमेंडेड ANC व्हिजिट किती असायला पाहिजे अकॉर्डिंग टू WHO? या मिनिमम अँटीनेटल व्हिजिट विचारलं तर तुम्ही फक्त 4 सांगायचं. बट इफ समवन आस्क यू की व्हॉट आर द रिकमेंडेड ANC व्हिजिट, देन यू कॅन आन्सर इट इज 13 to 14. किती असायला पाहिजे? 13 ते 14 रिकमेंडेड. 13 ते 14 रिकमेंडेड ANC व्हिजिट्स असायला पाहिजे. ओके, लक्षात ठेवा. ओके, आता 13 ते 14 ज्या रिकमेंडेड व्हिजिट्स आहेत त्या कशा असायला पाहिजे? पहिल्या महिन्यापासून, म्हणजे तिला जसं माहिती झालं, ओके, की नाही आता मी प्रेग्नंट आहे, लेडीला माहित झालं, तर 0 to 7 मंथ मध्ये किती व्हिजिट करायला पाहिजे? वन्स इन मंथ. लक्षात ठेवा, असा MCQ विचारतात. ओके, वन्स इन मंथ म्हणजे किती व्हिजिट इथे? प्रत्येक महिन्याला एक व्हिजिट, म्हणजे किती झाले? 7 व्हिजिट झाल्या. ओके, राईट, एक्झॅक्टली. देन क्वेश्चन येतो की 8th मंथ मध्ये, 8व्या महिन्यामध्ये किती ANC व्हिजिट व्हायला पाहिजे? तर लक्षात ठेवा, ट्वाइस अ मंथ. ओके, ट्वाइस अ मंथ म्हणजे 15 दिवसातून एक, म्हणजे इथे किती झाल्या मग? 2 व्हिजिट. 8व्या महिन्यामध्ये 2 व्हिजिट व्हायला पाहिजे. ओके, आणि 9 मंथ मध्ये किती व्हायला पाहिजे? 9व्या महिन्यापासून, 9 मंथ ऑनवर्ड, 9व्या महिन्याची जी सुरुवात होते तिथे वन्स इन वीक. लक्षात ठेवा, वन्स इन वीक म्हणजे किती? 4 ते 5 व्हिजिट होतात इथे. टोटल किती झाले सांगा? 7 आणि 2 9, 9 आणि 4 किती झाले? 13 ते 14. ओके, एवढ्या व्हिजिट व्हायला पाहिजे. दीज आर रिकमेंडेड ANC व्हिजिट. ओके, कळलं सगळ्यांना? ओके, कळलं का? ओके, हा झाला क्वेश्चन. त्याच्यानंतर बघा, अकॉर्डिंग टू WHO मिनिमम 4 अँटीनेटल व्हिजिट्स रिकमेंडेड आहेत. फर्स्ट व्हिजिट 12 वीक्स और ॲज सून ॲज प्रेग्नन्सी नोन, म्हणजे जसं आपल्याला माहिती झालं की येस आय एम प्रेग्नंट, ओके, किंवा 12व्या हप्त्यानंतर, म्हणजे बेसिकली 12वा वीक, और ॲज सून ॲज प्रेग्नन्सी कन्फर्म झाली की पहिली व्हिजिट. दुसरी व्हिजिट बिटवीन द 14 to 26 वीक्स मधलं, आणि थर्ड व्हिजिट 28 ते 34 वीक्स, आणि चौथी व्हिजिट आहे ती 36 वीक मध्ये तुम्ही करू शकता. ओके, सगळ्यांना कळलं? ओके, हा. त्याच्यानंतर आहे सो, हे बघा, आता तर आपण ह्या बघितलेल्या 4 मिनिमम ANC व्हिजिट, ओके, अकॉर्डिंग टू द दिस वन, ओके, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और WHO, एवढं झालं.
बट काही पुस्तकांमध्ये तुम्हाला मिनिमम असं पण दिसू शकतं की मिनिमम ANC विजिट किती असतात? 8 असतात ऍज पर WHO. ओके, काही पुस्तकांमध्ये तुम्हाला हे सुद्धा बघायला मिळेल. ओके, तर फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये फर्स्ट विजिट, सेकंड ट्रायमिस्टर मध्ये 2 विजिट, ओके, आणि जे थर्ड ट्रायमिस्टर मध्ये तुमच्या 5 विजिट्स असतात. अशा मिळून त्या 8 विजिट होतात. हे तुम्ही सुद्धा वाचला असेल कुठे ना कुठे. ओके, कुठल्या नाही कुठल्या पुस्तकांमध्ये. ओके, राईट. ओके, हे झालं. तुम्हाला सांगितलं की अकॉर्डिंग टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 4 मिनिमम, WHO सुद्धा जुना जो फॉर्मॅट होता त्याच्यानुसार 4च विजिट म्हटलेला आहे. बट काही पुस्तकांमध्ये मिनिमम ANC विजिट ऍज पर WHO तुम्हाला 8 विजिट दिसेल. तसा जर क्वेश्चन राहिला, जर ऑप्शन मध्ये 4 नसेल आणि 8 वगैरे असेल तर यू कॅन गो विथ द 8 मिनिमम. ओके, आणि रिकमेंडेड 13 ते 14 विजिट. क्लिअर झालं सगळ्यांना? येस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टँडर्ड शेड्यूल फॉर अँटीनेटल चेकअप आर ऑल एक्सेप्ट. ओके, अँटीनेटल चेकअप साठी स्टँडर्ड शेड्यूल कुठला आहे असं विचारण्यात आलेलं आहे याच्यामध्ये. ओके, स्टँडर्ड शेड्यूल. ओके, आता एक्सेप्ट म्हटलेलं आहे. एव्हरी 4 वीक्स टिल 28 वीक्स असायला पाहिजे का? सांगा बरं मला. ओके, काय आन्सर असेल हा क्वेश्चनचा फटाफट? येस, याचा आन्सर यस, एक्सेप्ट म्हटलेलं आहे. एक्सेप्ट म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके, यस, याचं राईट आन्सर काय येईल? यस, व्हेरी गुड. एव्हरी वीक टिल 12th वीक. फक्त 12व्या हप्त्यापर्यंतच आपल्याला करायचंय का? हे पण करणं आहे, हे पण करणं आहे, हे पण, हे तिन्ही इन्क्लूड होतात. एक्सेप्ट दिस वन इज नॉट इन्क्लुडेड. ओके, लक्षात ठेवाल. ओके, आयडियली आपल्याला, मी तुम्हाला आता सांगितलं, 13 ते 14 विजिट व्हायला पाहिजे. ओके, रिकमेंडेड. ओके, एवढ्या विजिट असायला पाहिजे. ओके, जे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. ओके, हे बघा याच्यामध्ये लिहिलेलं आहे, आयडियली 13 ते 14 अँटीनेटल विजिट रिकमेंडेड. ओके, वन्स अ मंथ ड्युरिंग द फर्स्ट 7 मंथ. ओके, टिल 28 वीक्स, ट्वाइस अ मंथ फॉर सेकंड, म्हणजे 8व्या महिन्यामध्ये, आणि देअर आफ्टर वन्स इन अ वीक टिल डिलिव्हरी. ओके, अशा मिळून तुमच्या 13 ते 14 विजिट होतात. ओके, लक्षात ठेवा. आणि फुल अँटीनेटल केअर मध्ये अँटीनेटल विजिट, देन TT, त्याच्यानंतर IFA टॅबलेट्स, सायरप. ओके, दिस शुड बी मिनिमम फॉर द 100 डेज. अशा पद्धतीनं हा ANC विजिटचा शेड्यूल असतो, आणि त्या शेड्यूलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ANC जी महिला असते, जे फिमेल असते, तिला ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. ओके, ठीक आहे. चला, थर्ड क्वेश्चन आहे. कुठला आहे थर्ड क्वेश्चन? थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट डज, ओके, बघा, व्हॉट डज द इनर ट्रायंगल इन द सिम्बल ऑफ अंडर 5 क्लिनिक. सगळ्यांना माहिती आहे अंडर 5 क्लिनिक बद्दल. ओके, अशा पद्धतीचं तुम्हाला अंडर 5 क्लिनिक बघायला मिळतो. ओके, याच्यामध्ये तुम्हाला हे बघा, दिस इज द वे, हा अंडर 5 क्लिनिकचा हे येतो, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हा एक असा ट्रायंगल बघायला मिळेल. ओके, तर क्वेश्चन काय विचारलेला आहे आपल्याला इथे, की हा जो इनर ट्रायंगल आहे हा काय डिनोट करतो? इनर ट्रायंगल हा काय डिनोट करतो? फटाफट आन्सर करा. यस, फटाफट, फास्ट फास्ट. 27 लोक आहेत ऑनलाईन. ओके, तर हा जो ट्रायंगल आहे हा तुम्हाला काय डिनोट करतो? तर लक्षात ठेवा, इट डिनोट्स फॅमिली प्लॅनिंग. ओके, इट डिनोट्स फॅमिली प्लॅनिंग. लक्षात ठेवा, ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, सो द फॅमिली प्लॅनिंग इज द राईट आन्सर. आता मला सांगा की व्हॉट इज इम्युनायझेशन. याच्यामध्ये बघा किती गोष्टी येतात, 1, 2, 3, 4 आणि 5. ओके, याच्यामध्ये तुम्हाला 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या अंडर 5 क्लिनिक्स मध्ये. ओके, आता 5 गोष्टी कुठल्या कुठल्या आहे बघा याच्यामध्ये. लक्षात ठेवा, जो ऑप्शन सी इज द राईट आन्सर. याच्यामध्ये जे एम्बेल, जे अंडर 5 जे तुम्हाला हे दिसलेलं आहे, त्याच्यात 5 कंपोनंट व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं प्रिव्हेंटिव्ह केअर. ओके, प्रिव्हेंटिव्ह केअर मध्ये इम्युनायझेशन येतं, सप्लिमेंटरी फूड येतं, व्हिटॅमिन A प्रोफिलॅक्सिस येतं. ओके, आणि IFA टॅब्लेट्स. ओके, त्याच्यानंतर दुसरा जो आहे केअर ऑफ इलनेस, याच्यामध्ये
जे छोटे डिसिजेस असतात या मायनर इलनेस, मेजर इलनेस त्याच्यापासून बाळाला वाचवायचं, केअर द्यायची. दॅट इज फिवर, डायरिया, अक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन. ओके. त्याच्यानंतर आहे स्किन इन्फेक्शन्स. ओके. त्याच्यानंतर आहे हेल्मिन्थिसियासिस. ओके. म्हणजे पॅरासायटल जे इन्फेक्शन होतं ते. त्याच्यानंतर तिसरा कंपोनंट आहे ग्रोथ मॉनिटरिंगचा. आता ग्रोथ मॉनिटरिंग मध्ये तुम्हाला काय, ग्रोथ मॉनिटरिंग म्हणजे बाळाचं वजन, हाईट हे चेक करायचं. ओके. त्याच्यानंतर आहे जो इनर सर्कल आहे त्याला आपण फॅमिली प्लॅनिंग म्हणून डिनोट करतो. ड्युरिंग द पिपोरियम अँड द लॅक्टेशन पिरियड मध्ये फॅमिली प्लॅनिंग दॅट शुड बी इन्क्लुडेड. ओके. अँड लास्ट वन इज हेल्थ एज्युकेशन. हेल्थ एज्युकेशन मध्ये ब्रेस्ट फिडिंग बद्दल, इम्युनायझेशन बद्दल, फॅमिली प्लॅनिंग बद्दल, देन पर्सनल हायजीन, फिमेल लिटरसी याच्याबद्दल एज्युकेशन देणे. अशा पद्धतीने तुम्हाला 5 गोष्टी लक्षात ठेवावं लागेल. तुम्हाला नेहमी कधी कधी क्वेश्चन असा विचारू शकतो की याच्यामध्ये असे 2 ट्रायंगल आहेत. ओके. एकावर एक ट्रायंगल. तर व्हॉट इज, हे काय डिनोट करते, हे जे आहे काय, दिस डिनोट हेल्थ एज्युकेशन. याच्यावर क्वेश्चन बऱ्याचदा विचारलेला आहे. ओके. लक्षात ठेवा. 5च्या 5 जे कंपोनंट आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यांना क्लिअर झालं? डन. पुढे जायचं आता. यस, फास्ट, क्लिअर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे याच्यामध्ये की ग्रोथ चार्ट और रोड टू हेल्थ इज अ विजिबल डिस्प्ले टू इन ऑफ. ओके. जो ग्रोथ चार्ट आहे और रोड टू हेल्थ, ग्रोथ चार्टलाच आपण रोड टू हेल्थ चार्ट म्हणतोय. ओके. आता मला सांगा की रोड टू हेल्थ चार्ट म्हणजे काय. याच्यामध्ये आपण काय डिनोट करतो, काय आपण याच्यामध्ये म्हणजे रोड टू हेल्थ चार्ट डिनोट करतं, काय डिस्प्ले करतं, विजिबल डिस्प्ले. ओके. ग्रोथ चार्ट मध्ये बेबीचं विजिबल डिस्प्ले काय दिसतं, म्हणजे त्याच्यामध्ये तुमची हाईट मोजता की एज मोजता की हाईट फॉर एज मोजता की वेट फॉर हाईट, हाईट फॉर वेट, वेट फॉर एज. ओके. तर हे 4 पैकी तुम्हाला आन्सर करायचंय. सांगा मला, फटाफट आन्सर करा. चला फास्ट. यस. 27 लोकांनी मला आन्सर करायचं. 27 जेवढे आहेत तेवढ्यांनी मला आन्सर करायचं फटाफट फटाफट. राईट. यस. येस, व्हेरी गुड. याचं राईट आन्सर येतं वेट फॉर एज. ओके. वेट फॉर एज. ओके. ह्याच्यामध्ये जो रोड टू हेल्थ किंवा ग्रोथ चार्ट हाच वेट फॉर एज इज द विजिबल डिस्प्ले ऑफ चाइल्ड फिजिकल ग्रोथ. ओके. जे बाळाची जे फिजिकल ग्रोथ आहे अँड डेव्हलपमेंट आहे ते डिस्प्ले करतं. काय, जे ग्रोथ चार्ट आहे, रोड टू हेल्थ चार्ट आहे, त्यालाच आपण ग्रोथ चार्ट म्हणतो. हे वेट फॉर एज. ओके. एज नुसार वेट बाळाचं किती असायला पाहिजे. ओके. हे डिनोट करतस, म्हणजेच बाळाची, चाइल्डची फिजिकल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ह्या चार्टमध्ये डिनोट किंवा डिस्प्ले केलं जातं. ओके. आता जो ग्रोथ चार्ट आहे कोण फाइंड आउट केलं, तर ग्रोथ चार्ट डिझाईन्ड बाय डेव्हिड मोर्ले. ओके. लक्षात ठेवा, डेव्हिड मोर्ले ह्या माणसानी काय केलेलं आहे की ग्रोथ चार्ट हे डिझाईन केलेलं आहे. लेटर ऑन ग्रोथ चार्टला आता तुम्ही बरेच वेगवेगळे ग्रोथ चार्ट, म्हणजे फिमेलसाठी वेगळा, गर्ल चाइल्डसाठी, मेल चाइल्डसाठी, हा सगळ्यांनी काय केलेलं, मॉडिफाईड केलेला आहे डब्ल्यूएचओनी. आता तुम्हाला बरेच ग्रोथ चार्ट तुम्हाला बघायला मिळतील. ओके. लक्षात ठेवा. हु डिझाईन द ग्रोथ चार्ट असा क्वेश्चन आला तर डेव्हिड मोर्ले. ओके. अँड लेटर ऑन इट इज मॉडिफाईड बाय द डब्ल्यूएचओ अकॉर्डिंग टू द फिमेल चाइल्ड, मेल चाइल्ड, त्याच्यानुसार. ओके. सगळ्यांना क्लिअर झालं? यस.
नेक्स्ट, यस क्लियर, ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मॅटर्नल मॉर्टिलिटी रेशो और रेट इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ. आता सांगा की मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट हा आपण कसं एक्सप्रेस करतो, कुणी सांगू शकतं का? चला फास्ट ऑप्शन, यस यस, व्हेरी गुड. मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट म्हणजेच आपण याला डिनोट करतो MMR. हे कसं डिनोट करतो, तर हे डिनोट करतो आपण, MMR चं फॉर्म्युला काय, इज इक्वल टू नंबर ऑफ मॅटर्नल डेथ, नंबर ऑफ मॅटर्नल डेथ डिवायडेड बाय नंबर ऑफ लाईव्ह बर्थ. ओके, नंबर ऑफ लाईव्ह बर्थ इंटू 1,00,000. ओके, अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला आहे कशाचा, MMR चा, मॅटर्नल मॉर्टिलिटी रेटचा. सध्या इंडियाचा MMR किती आहे अकॉर्डिंग टू द लेटेस्ट डाटा. ओके, SRS जो डाटा आहे त्या डाटानुसार, ओके, 2018 मध्ये आणि 20 मध्ये याचा रिझल्ट आला होता अकॉर्डिंग टू द दिस डाटा. सध्या इंडियामध्ये MMR हे आहे 97 पर लॅक लाईव्ह बर्थ. ओके, किती आहे, 97 लॅक पर 1,00,000 लाईव्ह बर्थ. ओके, लक्षात ठेवा. सो ऑप्शन ए विल बी द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके ओके, सगळ्यांना कळालं, डन. ओके, आता याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हे बघा याच्यामध्ये लिहिलेलंच आहे मी. ओके, मॅटर्नल मॉर्टिलिटी जो नंबर आहे, दिस इज मॅटर्नल डेथ ड्यू टू एनी कॉजेस असोसिएट विथ द प्रेग्नन्सी. ओके, चाइल्ड बर्थ और प्युपेरियम. ओके, within 42 days of delivery or its management but not from the accidental cause. ओके, लक्षात ठेवा, मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट, this is the number of maternal death due to the any cause related associated with the pregnancy, childbirth, puerperium. Okay, this is within the 42 days of the delivery. Okay, lakshat theva, within the 42 days of delivery. Okay, it's not related to the accidental cause, it's related to the maternal cause. Okay, आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा की दोन गोष्टी येतात, एक लेट मॅटर्नल डेथ. ओके, लेट maternal death. Okay, late maternal death means beyond the 6 weeks of postpartum period. Okay, आता postpartum डे पिरियड जो आहे तो 42 डेजचा असतो, किंवा यालाच आपण 6 वीक्स म्हणतो. ओके, पोस्टपार्टम जो डेज आहे. ओके, तर लेट मॅटर्नल डेथ म्हणजे 6 वीक्सच्या नंतर डेथ झाली तर. ओके, आणि जे MMR आहे हे एक्सप्रेस डेथ पर 1,00,000 लाईव्ह बर्थ. ओके, MMR रेशो दोनच मिनिट फक्त. ओके, क्लिअर झालं तुम्हाला, लेट मॅटर्नल डेथ. ओके, म्हणजे 6 वीक्स आफ्टर. ओके, नेक्स्ट आहे, द मोस्ट कॉमन कॉज ऑफ मॅटर्नल मॉर्टिलिटी इन इंडिया. आता सांगा मला की इंडियामध्ये मोस्ट कॉमन कॉज काय आहे मॅटर्नल मॉर्टिलिटी रेटचं, फास्ट उत्तर सांगा.
ओके. द मोस्ट कॉमन कॉज ऑफ मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट इन इंडिया इज, सांगा पटापट. राईट आन्सर. येस, राईट आन्सर आहे हेमरेज. ओके, ऑब्स्टेट्रिक हेमरेज. अनेमिया, जर अनेमिया विचारलात, अनेमिया हे मोस्ट कॉमन कॉज ऑफ मॉर्बिडिटी लक्षात ठेवा. मॉर्टॅलिटी मॉर्बिडिटी डिफरन्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मॉर्टॅलिटी इज अ डेथ, मॉर्बिडिटी इज अ सिकनेस. ओके, म्हणजे आजारी पडणे, सिकनेस, मॉर्बिडिटी, आणि मॉर्टॅलिटी इज डेथ. ओके, सो द मोस्ट कॉमन कॉज ऑफ मॅटर्नल मॉर्टॅलिटी इन इंडिया इज ऑब्स्टेट्रिक हेमरेज. लक्षात ठेवा. अबॉर्शन, सेप्टिसिमिया, ऑब्स्ट्रक्टेड लेबर हे सुद्धा कारण आहे. ओके, दिस ऑल आर रिझन्स, बट मोस्ट कॉमन कॉज इज अ हेमरेज. ओके, लक्षात ठेवा. किती पर्सेंट असतं? ऑप्शन ए इज द राईट आन्सर. मेजर कॉज ऑफ MMR, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट इंडिया, अकॉर्डिंग टू द SRS सर्वे. ओके, जो 2001-2003 मध्ये जो सर्वे झाला होता त्याच्यानुसार हेमरेज इज मोस्ट कॉमन. ओके, पोस्टपार्टम जे हेमरेज होतो तो 38% रिझन आहे डेथसाठी, मदरच्या डेथसाठी. ओके, देन अदर कंडिशन 34, सेप्सिस साठी 11, अबॉर्शन साठी 8% आहे, ऑब्स्ट्रक्टेड लेबर साठी 5 आणि हायपरटेन्शन साठी 5. ओके, तर सर्वात जास्त जे पर्सेंटेज आहे डेथचं ते आहे पोस्टपार्टम हेमरेज, दॅट इज ऑब्स्टेट्रिक हेमरेज इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके, सगळ्यांना कळालं? क्लिअर झालं? 38, व्हॉट 38? येस, 38%. ओके, 38% डेथ ज्या झालेल्या होत्या अकॉर्डिंग टू 2001-2003 या हेमरेज मुळे झाल्या होत्या. ओके, हेमोरेज मुळे झाल्या होत्या. दॅट्स वाय दिस इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ मॅटर्नल डेथ इन इंडिया. ओके, अकॉर्डिंग टू द SRS डाटा. ओके, ठीक आहे. ओके, नेक्स्ट. याचं काय आन्सर आहे? सिम्पल क्वेश्चन, मी आताच तुम्हाला सांगितलं. सिम्पल क्वेश्चन सांगा. मोस्ट कॉमन कॉज ऑफ मॅटर्नल मॉर्बिडिटी, आत्ताच तुम्हाला सांगितलं. मॅटर्नल मॉर्बिडिटीसाठी अनेमिया इज द, ओके, अबॉर्शन, हेमरेज, सेप्सिस. ओके, दीज आर द रिझन्स फॉर द डेथ. ओके, ठीक आहे. बट मॉर्बिडिटीसाठी अनेमिया इज द लीडिंग कॉज. ओके, मॉर्बिडिटीसाठी, मॉर्बिडिटी मीन्स सिकनेस. ओके, मीन्स नंबर ऑफ सिक पर्सन, नंबर ऑफ सिक मदर, sick these women's. Okay, that is the morbidity. Okay, near about 40 according to WHO data, 42%. Okay, 42% ज्या वुमन्स आहेत, ओके, त्या अनिमियानी दिस जे प्रेग्नंट मदर आहे त्यांच्यामध्ये 42% जो डाटा आहे तो रिलेटेड टू द अनिमिया आहे फॉर द मॅटर्नल मॉर्बिडिटी इन प्रेग्नंट वुमन. ओके, लक्षात ठेवा. ओके, प्रेग्नन्सीच्या दौरान जो अनिमिया 42% फिमेल मध्ये फाइंड आउट झालेला आहे अकॉर्डिंग टू WHO डाटा. दॅट्स वाय इट इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ मॅटर्नल मॉर्बिडिटी. ओके, याच्यामध्ये मी दिलेलं आहे इज 42%. ओके, ठीक आहे. राईट. याच्यामध्ये एक क्वेश्चन येतो की काय क्वेश्चन येतो बघा याच्यामध्ये की पोस्ट नटल. ओके, आता प्री नटल आपण बघितलं. पोस्ट नटल केअर जे आहे, ओके, पोस्ट नटल जे केअर आहे त्याच्यामध्ये मिनिमम विजिट किती असायला पाहिजे? ओके, जसं आफ्टर द डिलिव्हरी, ओके, तर मिनिमम 3 to 4 काय असायला पाहिजे? विजिट्स रिकमेंडेड केलेल्या आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. ओके, देअर शुड बी मिनिमम 3 to 4 विजिट्स. ओके, 4 फॉर होम डिलिव्हरी अँड 3 फॉर हॉस्पिटल डिलिव्हरी. लक्षात ठेवा. पोस्ट नॅटल केअर मध्ये वी हॅव टू गिव्ह केअर टू द मदर ऍज वेल एज द बेबी आफ्टर द डिलिव्हरी. ओके, to ensure the complete well-being of mother and baby, we should do a minimum 3 to 4 postnatal visit. Okay, we should do a minimum 3 to 4 postnatal visit, which is recommended by government of India. किती postnatal ज्या विजिट्स आहेत त्या जवळपास रिकमेंडेड केलेल्या आहेत. 3 ते 4 विजिट हा रिकमेंड केलेला आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. त्याच्यापैकी ज्या 4, ओके, 4 विजिट कुणासाठी? जर होम डिलिव्हरी झाली असेल तर, आणि 3 विजिट कुणासाठी?
हे जर हॉस्पिटल डिलिव्हरी झाली असेल तर. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता. तुमचा जो फर्स्ट जो चेकअप आहे हा फर्स्ट डे ऑफ डिलिव्हरीसाठी. ओके. सेकंड जो चेकअप आहे तो थर्ड डे ऑफ डिलिव्हरी. ओके, थर्ड जो चेकअप आहे तो 7th डे ऑफ डिलिव्हरी. अँड जो फोर्थ चेकअप आहे तो 6th वीक आफ्टर डिलिव्हरी. ओके, 6th वीक ऑफ डिलिव्हरी. ओके, तर अशा पद्धतीने 4 व्हिजिट व्हायला पाहिजे. ओके, अँड द पर्सन शुड लुक आफ्टर दिस बाय द ANM or medical officer. At least one visit. Okay, at least one visit. ज्या होम बेस्ड व्हिजिट आहे दॅट शुड बी डन बाय द आशा वर्कर. तुम्हाला माहिती आहे. ओके, जे 4 व्हिजिट आहे ह्या होम व्हिजिट हा आशा वर्कर करू शकते. ओके, लक्षात ठेवा तुम्ही. ओके, जर होम बेस्ड न्यूबॉर्न जर केअर असेल तर त्याच्यासाठी आशा वर्करच्या ज्या ऍडिशनल व्हिजिट्स असतात त्या थोड्या जास्त आहे. इन केस ऑफ होम डिलिव्हरी 7 व्हिजिट आणि हॉस्पिटल डिलिव्हरी असेल तर 6 व्हिजिट. ओके, लक्षात ठेवा. आणि LACS असेल तर 5 व्हिजिट असायला पाहिजे. ओके, हे बघा, जर न्यू बॉर्न केअर असेल, ओके, न्यू बॉर्न केअर अगर द्यायची असेल, ओके, होम बेस्ड केअर फॉर न्यू बॉर्न. ओके, न्यू बॉर्न साठी होम बेस्ड केअर फॉर न्यू बॉर्न. ओके, तर त्या व्हिजिट ज्या असतात न्यूबॉर्न ज्या केअर आहे दिस इज डन बाय आशा वर्कर. ओके, आशा वर्कर सगळ्यांना माहिती आहे कोण आहे. ओके, ठीक आहे. अँड दीज आर ऍडिशनल व्हिजिट. ओके, हे बघा, मदरसाठी मी तुम्हाला सांगितलं काय होतं की जर होम डिलिव्हरी झाली असेल तर 4 व्हिजिट इनफ आहे. ओके, बट जर मदर सोबत यू हॅव टू गिव्ह केअर फॉर द न्यूबॉर्न ऑल्सो दॅट टाइम ज्या ऍडिशनल ज्या व्हिजिट्स आहेत दॅट कॅन बी डन बाय द आशा वर्कर. ओके, तर किती व्हिजिट होतील. इन केस ऑफ होम डिलिव्हरी आहे तर 7 व्हिजिट. ओके, होम डिलिव्हरी आहे तर ह्या 7 व्हिजिट. ओके, जर हॉस्पिटल डिलिव्हरी आहे तर हा 6 व्हिजिट. आणि जर LACS झालेलं असेल, लोअर सिझरियन सेक्शन झालेलं असेल, ओके, तर इथे तुम्हाला मिनिमम 5 व्हिजिट करणं गरजेचं आहे जर न्यूबॉर्न केअर तुम्हाला प्रोव्हाइड करायची असेल तर. ओके, लक्षात ठेवा. बघा, इथं कन्फ्युजन होऊ नका. पोस्ट नटल केअर मध्ये जर पोस्ट नटल केअर मध्ये मदरसाठी असेल, ओके, फॉर द कम्प्लीट वेलबिंग ऑफ द मदर अँड द बेबी असेल तर मिनिमम 3 ते 4 व्हिजिट व्हायला पाहिजे. ओके, 4 होम डिलिव्हरीसाठी, 3 हा हॉस्पिटल डिलिव्हरीसाठी. ओके, ठीक आहे. अकॉर्डिंग टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट नटल व्हिजिट किती, 3 ते 4. पहिलं चेकअप पहिल्या दिवशी डिलिव्हरीच्या, दुसरं चेकअप तिसऱ्या दिवशी डिलिव्हरीच्या, तिसरं चेकअप 7व्या दिवशी डिलिव्हरीच्या, चौथं जे चेकअप आहे ते आहे 6th वीक आफ्टर द डिलिव्हरी, म्हणजे 42 दिवसानंतर. झाल्या 4 व्हिजिट. हे कसं सांगितलं, अकॉर्डिंग टू द होम डिलिव्हरी तुम्हाला सांगितलं. ओके, आणि जर होम बेस्ड केअर असेल न्यूबॉर्न साठी तर हे विच इज डन बाय द आशा वर्कर. आणि याच्यामध्ये हे ऍडिशनल व्हिजिट आपण ऍड करतो. जर न्यूबॉर्नच्या केअरसाठी असेल तर होम डिलिव्हरी असेल तर 7 व्हिजिट, हॉस्पिटल डिलिव्हरी असेल तर 6 व्हिजिट, आणि LACS असेल तर तुम्हाला 5 व्हिजिट ह्या ऍड करावं लागेल. ह्या तुमच्या ऍडिशनल व्हिजिट्स आहे. ओके, सगळ्यांना कळलं, डन झालं, कन्फ्युज नाही व्हायचं. ओके, येस. ओके, प्लीज पटापट लिहून काढायचं. जे मी बोलतोय ते तुम्ही लिहून काढायचं. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे याच्यामध्ये बघा. पेरिनटल डेथ इन्क्लूड डेथ ड्युरिंग. आता पेरिनटल डेथ म्हणजे काय, कोणी सांगू शकता मला. व्हॉट इज पेरिनटल डेथ? व्हॉट इज पेरिनटल डेथ? पेरिनटल डेथ म्हणजे काय? पेरिनटल डेथ म्हणजे याच्यामध्ये तुम्ही फिटल डेथ सुद्धा ऍड करू शकता. बोथ लेट फिटल डेथ
पेरिनेटल डेथ म्हणजे लेट फिटल डेथ, म्हणजेच याला आपण स्टील बर्थ म्हणतो. ओके, स्टील बर्थ. ओके, अँड अर्ली न्यूनेटल डेथ. ओके, कळलं का? ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये ऍड होतात. पेरिनेटल मॉर्टॅलिटी रेट म्हणजेच PNMR, इट इन्क्लुड्स बोथ लेट फिटल डेथ दॅट इज स्टील बर्थ ऍज वेल एज अर्ली न्यूनेटल डेथ. ओके, ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये ऍड होतं. ओके, आता पेरिनेटल जो पिरियड आहे हा कुठून स्टार्ट होतो सांगा? पेरिनेटल पिरियड स्टार्ट फ्रॉम, सांगा, स्टार्ट फ्रॉम 28 weeks period of gestation. Okay, 28 week of period of gestation to 7th complete day of life. Day of life. Okay, म्हणजे याचं राईट आन्सर काय येईल मग? ऑप्शन डी विल बी द राईट आन्सर. म्हणजे जेस्टेशनच्या 28व्या हप्त्यापासून तर डिलिव्हरीच्या नंतर पोस्ट नटल जे पहिले 7 दिवस आहे ते सगळे इन्क्लूड होतात पेरिनेटल डेथ मध्ये. ओके, स्टील बर्थचा क्रायटेरिया 28 वीकचा आहे, लक्षात ठेवा. ओके, 28 वीकचा आहे स्टील बर्थचा. लेट फिटल डेथ म्हणतो त्याला आपण, लक्षात ठेवा. ओके, आता मला सांगा, अकॉर्डिंग टू द एसआरएस नुसार इंडियाची पेरिनेटल मॉर्टॅलिटी रेट, ओके, पेरिनेटल मॉर्टॅलिटी रेट किती आहे इंडियाचा? हा आहे जवळपास 18. ओके, प्रत्येक 1000 किती? 1000 लाईव्ह बर्थ. ओके, लाईव्ह बर्थ. ओके, पेरिनेटल मॉर्टॅलिटी रेट प्रत्येक 1000 लाईव्ह बर्थच्या मागे 18 आहे, लक्षात ठेवा. ओके, याच्यामध्ये रुरल एरियामध्ये तुम्ही 21 पकडू शकता आणि जे अर्बन एरियामध्ये हा कमी आहे, 12 आहे. ओके, लक्षात ठेवा, लिहून काढा. ओके, ठीक आहे, सगळ्यांना कळालं? ऑप्शन डी विल बी द राईट आन्सर. ओके, इन्क्लूड बोथ फिटल लेट फिटल डेथ, स्टील बर्थ अँड अर्ली न्यूनेटल डेथ 28 वीक पासून तर पहिल्या 7 दिवसापर्यंत. ओके, अकॉर्डिंग टू एसआरएस 2020 चा जो डाटा आहे त्याच्यानुसार 18 प्रत्येक 1000 लाईव्ह बर्थच्या मागे. ओके, डन. नेक्स्ट काय? नेक्स्ट सांगा. Neonatal mortality rate calculated by estimating the number of newborn death within किती दिवसात? जर न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट आपण NMR जो कॅल्क्युलेट करतो हा किती विदिन द डेज डेथ झालं ते कॅल्क्युलेट करू. सांगा मला फटाफट राईट आन्सर. यस यस यस, आत्ताच मी सांगितलं तुम्हाला राईट आन्सर सगळ्यांना माहिती असायला पाहिजे, आत्ताच झालेलं आहे आपलं. ओके, येस, राईट आन्सर विल बी द ऑप्शन सी 28 days. ओके, कळलं का? आता सगळ्यांना सांगितलं मी तुम्हाला की न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट मीन्स नंबर ऑफ डेथ ऑफ न्यूबॉर्न, ओके, यंगर दॅन 28 days. ओके, पर 1000 लाईव्ह बर्थ पर इयर. ओके, दिस इज द फॉर्म्युला. ओके, याच्यामध्ये अर्ली, लक्षात ठेवा, अर्ली न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट ENMR असतो. ओके, मीन्स डेथ ऑफ न्यूबॉर्न अकर्स विदिन द फर्स्ट वीक, म्हणजे 0 to 7 days मध्ये ज्यांचं डेथ होतं ज्या बेबींचं ते अर्ली न्यूनेटल मॉर्टॅलिटी डेथ मध्ये येतात. ओके, आणि त्याच्यानंतर लेट न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय? हा मीन्स आफ्टर द 8th day ऑफ लाईफ टू 28 days. ओके, लक्षात ठेवा, हा पण दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. असे क्वेश्चन तुम्हाला विचारतात. म्हणजे फर्स्ट 4 वीक मध्ये जे डेथ होते ते लेट न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट मध्ये आणि अर्ली मध्ये पहिल्या हप्त्यामध्ये ज्यांची डेथ होते ते पहिल्या याच्यामध्ये येतो. ओके, आता याच्यामध्ये क्वेश्चन बघा, याच्यामध्ये अकॉर्डिंग टू द एसआरएस, ओके, अकॉर्डिंग टू द एसआरएस बघा, याच्यामध्ये 2020 नुसार अर्ली न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट इंडियाचा किती आहे? 15,000 लाईव्ह बर्थच्या मागे. ओके, 17 रुरल मध्ये आणि 9 अर्बन मध्ये. ओके, आणि लेट न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट किती आहे? किती आहे? 20 पर 1000 लाईव्ह बर्थ. ओके, रुरल मध्ये 23 आणि अर्बन मध्ये 12. ओके, आता याच्यामध्ये
early neonatal mortality range, it is 4 in Kerala, 23 in the Madhya Pradesh. ओके, while हे बघा ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ओके, लक्षात ठेवा NMR किती आहे 20 per 1000 लाईव्ह बर्थ आहे. ओके, जर तुम्हाला विचारलं की न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट सध्याचा इंडियाचा किती आहे अकॉर्डिंग टू 2020 SRS डाटा, यू हॅव टू आन्सर 20 per 1000 लाईव्ह बर्थ. ओके, कळलं का सगळ्यांना? येस ऑर नो? डन. प्लीज हा रीड डाऊन करायचा, हा डाटा तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. ओके, नेक्स्ट, कॉमनेस्ट कॉज ऑफ न्यूनेटल मॉर्बिडिटी इन इंडिया. मॉर्बिडिटीची गोष्ट केलेली आहे, मॉर्टॅलिटीची गोष्ट केलेली नाहीये. सांगा मला, कॉमनेस्ट कॉज ऑफ न्यूनेटल मॉर्बिडिटी म्हणजे आजारपण. ओके, इंडियामध्ये कॉमनेस्ट कॉज काय न्यूनेटल मॉर्बिडिटीचा? ओके, डायरियल डिसीज, बर्थ इंजुरीज, congenital anomalies, prematurity and low birth weight. मॉर्बिडिटी ऍज वेल ऍज याच्यामध्ये मॉर्टॅलिटी सुद्धा ऍड करू शकता. ओके, मॉर्बिडिटी मॉर्टॅलिटी. ओके, आजारपणाचं. ओके, तर कॉज ऑफ न्यूनेटल डेथ इन इंडिया काय आहे? अकॉर्डिंग टू 2016 neonatal death in India. Okay, the cause for neonatal death in India काय आहे? कोणी सांगू शकते का मला? सांगा पटापट. Yes, right answer is prematurity and the low birth weight. Okay, diarrheal disease, birth injuries, congenital anomalies. Okay, हे सगळे कारण आहे, बट सर्वात जास्त 43%. Okay, according to the survey, according to the WHO and SRS data, okay, 2016 नुसार 43% जे मॉर्टॅलिटी अँड द मॉर्बिडिटी आहे ही ड्यू टू प्रीमॅच्युरिटी अँड LBW. ओके, LBW अँड प्रीमॅच्युरिटी मुळे 43% जे डेथ झालेले आहेत त्या ड्यू टू कशामुळे झालेल्या आहे? प्रीमॅच्युरिटी. ओके, अदर दॅन दिस बर्थ अस्पेक्सिया आहेत. ओके, बर्थ अस्पेक्सिया याचे रिझन्स आहेत 18.9% डेथ आहेत. ओके, सेप्सिस मुळे 13.6 डेथ आहेत. ओके, कंजेनायटल अॅनॉमलीज मुळे मध्ये 11.1% आहे. देन न्यूमोनिया 5.1% आहे. ओके, देन डायरियामुळे 0.7% डेथ आहेत अँड अदर आर 5.9%. ओके, तर ह्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं. प्रीमॅच्युरिटी अँड LBW इज ऑप्शन मध्ये बघायचं. प्रीमॅच्युरिटी, लो बर्थ वेट जर सोबत असेल तर सोबत जायचं, वेगवेगळं असेल ओके, असं तर होणार नाही की वेगवेगळं असेल, देन वेगवेगळं असेल तर यू कॅन गो विथ द प्रीमॅच्युरिटी. ओके, ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही इथे आन्सर करायचं. ओके, जर वेगवेगळं असेल तर यू हॅव टू आन्सर प्रीमॅच्युरिटी. जर मल्टिपल आन्सर विचारलं होऊ शकते, UPSC मध्ये आपल्या ESIC मध्ये होऊ शकतं की मल्टिपल आन्सर असू शकतात. तर प्रीमॅच्युरिटी पण आन्सर असेल आणि लो बर्थ वेट सुद्धा आन्सर असेल. ओके, लक्षात ठेवा, हे सगळे डाटा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, याच्यात लिहिलं LBW अँड प्रीमॅच्युरिटी 43% साठी. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे, इट इज एनविस्टेड थ्रू सस्टेनेबल डेव्हलपमेंटल गोल SDG टू रिड्यूस न्यूनेटल मॉर्टॅलिटी. अकॉर्डिंग टू द SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंटल गोल, न्यूनेटल मॉर्टॅलिटी हा किती प्रमाणामध्ये आपण रिड्यूस करायचं आहे. ओके, अकॉर्डिंग टू गोल ऑफ SDG's गोल, वी हॅव टू रिड्यूस द न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट. किती करायचं आहे सांगा SDG गोल नुसार? कोणी सांगू शकता मला? बघा,
सस्टेनेबल डेव्हलपमेंटल गोल किती आहेत? जवळपास 17 गोल्स आहेत. ओके, लक्षात ठेवा. एमसीक्यू तुम्हाला विचारू शकतो. ओके, एसडीजी जे गोल आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंटल जे गोल आहेत ते 17 गोल आहेत. ओके, अँड विच हॅज टू बी अचिव्ड विदिन, एसडीजी जे गोल आहे 2030 पर्यंत, ओके, 2030 पर्यंत आपल्याला अचीव्ह करायचे आहे. ओके, लक्षात ठेवा. हे जेवढे 17चे 17 गोल आहे ते 2030 पर्यंत अचीव्ह करायचं आहे. त्याच्यामध्ये एक क्वेश्चन केलेलं आहे यांनी की अकॉर्डिंग टू एसडीजी गोल वी हॅव टू रिड्यूस द न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट टू, किती प्रमाणामध्ये आपल्याला रिड्यूस करायचा न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट. ओके, लक्षात ठेवा. टार्गेट दिलेलं आहे ग्लोबल न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट बिलो 12 पर 1000 लाईव्ह बर्थ. ओके, दिस इज द राईट आन्सर. ओके, कळलं सगळ्यांना? ग्लोबली न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट आपल्याला 12 आणायचं आहे पर 1000 लाईव्ह बर्थ. ओके, राईट आन्सर इज ऑप्शन ए विल बी द राईट आन्सर फॉर दिस. ओके, ठीक आहे. जर तुम्हाला विचारलं की ग्लोबली अकॉर्डिंग टू द एसडीजी गोल, सस्टेनेबल डेव्हलपमेंटल गोल, अंडर 5 जे डेथ आहे, अंडर 5 मॉर्टॅलिटी जो रेट आहे, अंडर 5 जे बेबी आहेत, हा किती प्रमाणामध्ये आणायचा? तर हा आणायचा आहे 25 पर 1000 लाईव्ह बर्थ. ओके, अंडर 5 वाला. ओके, लक्षात ठेवा. ओके, आणि मॅटर्नल, ओके, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट हा किती आणायचा आहे? अकॉर्डिंग टू द सस्टेनेबल गोल वी हॅव टू बी, इट शुड बी बिलो 70 पर 1 लाख लाईव्ह बर्थ. ओके, हा तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. एसडीजी गोल नुसार आपल्याला लाईव्ह बर्थ, न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट 12 पर 1000 लाईव्ह बर्थ, अंडर 5 मॉर्टॅलिटी रेट 25 पर 1000 लाईव्ह बर्थ, आणि एमएमआर मॉर्टॅलिटी, ओके, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट बिलो 70 पर 1 लाख लाईव्ह बर्थ. ओके, कळलं सगळ्यांना? येस ऑर नो? क्लिअर झालंय? हा आपला एसडीजीचा गोल आहे. एसडीजी किती आहे? 17 सस्टेनेबल गोल आहेत, डेव्हलपमेंटल गोल आहे, 2030 पर्यंत अचीव्ह करायचा आहे. ओके, हा लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे बघा, याच्यात लिहिलेलं आहे मी सगळं, 17 गोल आहेत, 2030 पर्यंत आपल्याला अचीव्ह करायचे आहेत. ओके, बिलो याच्यासाठी अंडर 5 साठी 25 आणि मॅटर्नल मॉर्टॅलिटी 70. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे द मोस्ट युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड इंडिकेटर ऑफ हेल्थ स्टेटस. आता युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड इंडिकेटर ऑफ हेल्थ स्टेटस, बेस्ट इंडिकेटर ऑफ द हेल्थ स्टेटस ऑफ कम्युनिटी असं सुद्धा म्हणू आपण. ओके, हे बघा, हा क्वेश्चन ऑलरेडी 2016 मध्ये ईएसआयसी मध्ये आला होता. हे थोडस हे झालं, मिसमॅच झाला. पीवायक्यूच आहे हा. ओके, हा क्वेश्चन आला होता. असं पण हा क्वेश्चन विचारू शकतात की बेस्ट इंडिकेटर ऑफ हेल्थ स्टेटस. ओके, बेस्ट इंडिकेटर ऑफ हेल्थ स्टेटस ऑफ कम्युनिटी, असा सुद्धा क्वेश्चन हा विचारू शकतात. काय येईल उत्तर याचं? काय उत्तर येईल लवकर सांगा मला. येस, व्हेरी गुड, नाईस. प्रज्वलनी का बरं बी आन्सर दिलं? सगळ्यांनी सी आन्सर दिलं आणि प्रज्वलनी बी. व्हॉट इज द रिझन? प्रज्वल, तुला काय वाटतं, बी का बरं? केस फॅटिलिटी रेट, केस फॅटिलिटी रेट इज द राईट आन्सर. तुला काय वाटतं? प्रज्वलनी असं का आन्सर दिलंय? राईट आन्सर याच्यामध्ये इन्फंट, IMR, दिस इज द बेस्ट. IMR इज द इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. लक्षात ठेवा, बेस्ट इंडिकेटर ऑफ हेल्थ स्टेटस इन स्टेटस ऑफ द कम्युनिटी और बेस्ट युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड इंडिकेटर फॉर हेल्थ स्टेटस इज IMR. लक्षात ठेवा, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट हे तुम्ही विसरायचं नाही. ओके, लक्षात ठेवा.
ओके. आता IMR आपण कसं डिनोट करतो? IMR हे कसं डिनोट करतो सांगा, कोणी सांगू शकतं का? IMR कसं काढतो आपण? इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आपण चा फॉर्म्युला काय आहे? ओके, याच्यात ठेवा नंबर ऑफ इन्फंट डेथ. इन्फंट म्हणजे काय? इन्फंट म्हणजे व्हॉट इज द डेफिनेशन फॉर इन्फंट? इन्फंट आपण कधीपर्यंत म्हणू बच्चूला? Infant mortality rate means number of death under the age of 1 year per 1000 live birth in 1 year community or country. Okay, this is the right answer. So IMR, number of infant death in given year divided by number of live birth in the same year. Number of live birth in same year divided into 1000 live birth. Okay, लक्षात ठेवा. And this is the second best indicator of socio-economic development. Okay, लक्षात ठेवा. जर तुम्हाला विचारलं की बेस्ट सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ कंट्री कुठल्या रेशोनी या कुठल्या स्टेटसनी तुम्ही डिनोट करता? बेस्ट इकॉनॉमिक स्टेटस ऑफ कंट्री. तर best indicator of socio-economic development of any country is under 5 mortality rate. Under 5 जे चिल्ड्रन्स असतात ती जे मॉर्टॅलिटी रेट आहे, ओके, त्याच्यानी कुठल्याही कंट्रीची सोशो इकॉनॉमिक स्टेटस ही डिनोट केल्या जातं. जेवढे चांगले सोशो इकॉनॉमिक स्टेटस आहे तेवढे चांगल्या गोष्टी अवेलेबल आहे, ट्रीटमेंट अवेलेबल आहे, सोशो इकॉनॉमिक स्टेटस चांगलं आहे त्या कंट्रीचं, त्या कंट्रीमध्ये राहणाऱ्या लोकांचं. दॅट्स वाय द बेस्ट इंडिकेटर ऑफ हेल्थ स्टेटस अँड द सोशो इकॉनॉमिक स्टेटस ऑफ द कम्युनिटी इज अंडर 5 mortality rate. This is the first. And the second best indicator of health status of socio-economic status of any community is infant mortality rate. Okay, लक्षात ठेवा. सगळ्यांना कळालं? डन? क्लिअर झालं का? सोशो इकॉनॉमिक स्टेटस हे कशाने डिनोट होतं? अंडर 5 mortality रेटनी. बेस्ट. ओके, लक्षात ठेवा. आणि जर फक्त विचारलं की बेस्ट इंडिकेटर ऑफ हेल्थ स्टेटस इन कम्युनिटी, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. ओके, डन? क्लिअर झालं का? डोक्याच्या वरती चाललंय सगळं. बाबांनो, कळत आहे का सगळ्यांना? डोक्याच्या वरती तर नाही चाललं ना? कळत असेल तर ओके, अदरवाईज मी बडबड करत राहणार आणि तुम्ही म्हणजे कसं होणार ते एकदमच डोक्याच्या वरती जाणार. प्लीज, 5 दिवसावर परीक्षा आहे. ओके, 5 दिवसावर परीक्षा आहे. ओके, क्लिअर करा, ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, नेक्स्ट हे बघा. Infant mortality rate is universally considered as the most sensitive indicator of health status. That is best health indicator. Best health indicator कुठला आहे? Infant mortality rate. आणि जर विचारलं बेस्ट सोशियो इकॉनॉमिक स्टेटस ऑफ एनी कम्युनिटी और एनी कंट्री विच इज डिनोटेड बाय अंडर 5 mortality rate. ओके, लक्षात ठेवा, ह्या गोष्टी विसरायच्या नाही. व्हॉट इज अंडर 5 mortality rate? सांगा आता. अंडर 5 mortalityचा रेट किती आहे? व्हॉट इज अंडर 5 mortality rate? सांगा मला. व्हॉट इज अंडर 5 mortality rate? अंडर 5 mortality rate म्हणजे काय? 5 वर्षाच्या खाली डेथ. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ डाईंग बिफोर द 5th birthday. That is the right answer. Okay, this is the best indicator of any country's socio-economic status. Okay, लक्षात ठेवा, बेस्ट इंडिकेटर सोशोइकॉनॉमिक स्टेटस साठी. ओके, annual number of death of children under the age of 5 years. It is expressed rate per 1000 live birth. Okay, लक्षात ठेवा. ओके, आता तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन येतो की व्हॉट इज द मेन कॉज ऑफ अंडर 5 mortality rate, अंडर 5 mortality death. ओके,
व्हॉट इज द मेन कॉज? कोणी सांगू शकतं का? व्हॉट इज द कॉज ऑफ डेथ इन अंडर 5 चिल्ड्रन इन इंडिया? इन इंडिया. आन्सर कोणी सांगू शकता मला? पटापट सांगा. यस. अंडर 5. नाही प्रज्वल, नाही मेघा. अंडर 5. I am not asking about Mega. I am not asking about the toddlers. Okay, toddlers साठी accident. Okay. Accident, burn, toddler साठी. Okay. Sneha, respiratory disease. Yes, respiratory disease means what? सारिका सोंकेनी बरोबर आन्सर दिलेला आहे. ओके. निमोनिया इज द कॉज. लक्षात ठेवा. मोस्ट कॉमन कॉज ऑफ डेथ अंडर 5 चिल्ड्रन साठी आहे निमोनिया. काय आहे? निमोनिया. प्लीज विसरू नका. निमोनिया किती पर्सेंट? जवळपास 14.6% डेथ हा निमोनियामुळे होता अंडर 5 क्लिनिक. अंडर 5 जे मॉर्टॅलिटी ज्या होतात बच्चूंच्या त्याच्यामध्ये निमोनिया इज द फर्स्ट वन. सेकंड वन इज प्रीटर्म बर्थ. सेकंड इज प्रीटर्म बर्थ कॉम्प्लिकेशन. प्रीटर्म बर्थ कॉम्प्लिकेशन्स. ओके. अँड थर्ड इज डायरिया. प्रज्वल 9% आहे डायरिया. डायरिया इज द 9%. लक्षात ठेवा. युपीएससी मध्ये होऊ शकते असे क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. डायरिया सुद्धा आहे. ओके. बट मलेरिया 7% मलेरियामुळं. ओके. टेटनस, मेनिंजायटिस याच्यामुळं 6%. लक्षात ठेवा प्लीज. ओके. निमोनिया लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. डन. क्लिअर झालं का सगळ्यांना? ओके. क्लिअर झालं? ओके. ओके. आता काय स्कूल हेल्थचा क्वेश्चन आहे. ओके. स्कूल हेल्थ साठी क्वेश्चन आलेला आहे. बघा काय विचारलंय. अकॉर्डिंग टू द स्कूल हेल्थ कमिटी इन इंडिया द मिनिमम लँड एरिया फॉर द एलिमेंटरी स्कूल एज्युकेशन. ओके. एलिमेंटरी स्कूल एज्युकेशन साठी. ओके. म्हणजे सेकंडरी स्कूल. ओके. त्याच्यासाठी किती एकर लँड असेल तेव्हा स्कूल एज्युकेशन साठी परमिशन भेटू शकते स्कूलच्या बांधकामासाठी, स्कूल चालवण्यासाठी? सांगा. सगळ्यांना माहिती आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. बघा बाबा सगळ्यांना चांगले मार्क भेटले पाहिजे एक्झाम मध्ये. नाही भेटले तर झालं मग. अभ्यास करा. मागच्या 4, 5, 6 महिन्यापासून तुम्ही अभ्यास करत आहात सगळे. ओके. ठीक आहे. द राईट आन्सर काय येईल मग याचं? राईट आन्सर येईल 10 एकर. आता 10 एकर कसे सांगा. 1961 मध्ये जी स्कूल हेल्थ कमिटी रिकमेंडेड केलं, 1961 मध्ये स्कूल हेल्थ कमिटीने रिकमेंड केलं होतं देअर शुड बी ऍटलिस्ट 10 एकर लँड फॉर द हायर एलिमेंटरी स्कूल अँड 5 एकर कुणासाठी? फॉर द प्रायमरी स्कूल. प्रायमरी स्कूल म्हणजे 4थ्या वर्गापर्यंत असेल तर 5 एकर जमीन असणं गरजेचं आहे. एलिमेंटरी म्हणजे सेकंडरीसाठी पुढच्या वर्गांसाठी किती पाहिजे? 10 एकर जमीन पाहिजे. ओके. लक्षात ठेवा अशा पद्धतीचा हा नियम आला होता. ओके. ओके. डन. नेक्स्ट बघा याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ओके. 10 एकर, 5 एकर. ओके. तर नेक्स्ट आहे द स्कूल हेल्थ कमिटी इन इंडिया रिकमेंडेड पिरियडिकल मेडिकल एक्झामिनेशन ऑफ स्कूल. आता जे स्कूल हेल्थ कमिटी आहे इंडियाची तिने रिकमेंडेड केलं होतं की पिरियडिक मेडिकल चेकअप स्कूल चिल्ड्रनचं किती वेळामध्ये व्हायला पाहिजे, कधी कधी व्हायला पाहिजे? सांगा. पिरियडिकल हेल्थ चेकअप. पटापट आन्सर करा. सगळे असे एकदम हुशार कसे झाले तुम्ही एवढे? फटाफट राईट आन्सर. मे बी टेस्ट सिरीज सॉल्व्ह केला असेल तुम्ही, मला असं वाटतं म्हणून की तुम्ही अभ्यास केला. व्हेरी गुड, नाईस. ओके. किंवा मॅडमनी शिकवलं असेल तुम्हाला. ओके. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे मेडिकल चेकअप आहे
ते कधी व्हायला पाहिजे? ओके, ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन. बघा, ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन अँड देअर आफ्टर एव्हरी 4 years. ऑप्शन ए इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. आता याच्यामध्ये तुम्हाला मी एक क्वेश्चन विचारतो की स्कूल हेल्थ सर्व्हिसेसचा कन्सेप्ट कुठल्या कमिटीने आणलाय? कन्सेप्ट, स्कूल हेल्थ सर्व्हिसचा जो कन्सेप्ट आहे हा कुठल्या कमिटीने रिकमेंड केला होता? विच इज गिवन बाय, सांगा कोणत्या कोणत्या कमिटी आहे? चड्डा, भोर, जंगलवाला, अजून कुठल्या कुठल्या कमिटी आहे? त्याच्यापैकी अशा कुठल्या कमिटीने स्कूल हेल्थ प्रोग्राम हा कन्सेप्ट दिला? सांगा. स्कूल हेल्थ प्रोग्राम या कमिटी या सर्व्हिसेस हा कन्सेप्ट कुठल्या कमिटीने दिला? मी पाणी पिऊन येतोय, ठीक आहे. चला सगळे विचार करा आणि उत्तर सांगा की स्कूल हेल्थ कमिटी या स्कूल हेल्थ सर्व्हिसेसचा कन्सेप्ट कुठल्या कमिटीने दिला? हा दिला कन्सेप्ट भोर कमिटीने. ओके, कळलं सगळ्यांना? यस, भोर कमिटीने. ओके, नेक्स्ट. अँड कन्सेप्ट दिल्यानंतर याचं इम्प्रुव्हमेंट नेक्स्ट ही कमिटी आली, रेणुका रॉय कमिटीने केली. ओके, रेणुका रॉय कमिटी यांनी याच्यामध्ये काही इम्प्रुव्हायझेशन आणलं. ओके, पहिलीच आहे ती. ओके, अँड याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्कूल हेल्थ चेकअप इज डन वन्स इन इयर. रेणुका रॉय कमिटीनी इम्प्रुव्हायझेशन एव्हरी 4 year. ओके, भोर कमिटीनी जेव्हा बनवलं होतं त्यांनी काय म्हटलं, ऍट द टाइम ऑफ एक मेडिकल चेकअप, देन प्रत्येक 4 वर्षानंतर. बट त्याच्यानंतर थोडंसं इम्प्रुव्हायझेशन रेणुका रॉय कमिटीने आणलं. हिने काय म्हटलेलं आहे की जे स्कूल हेल्थ चेकअप कॅन बी डन फॉर वन्स इन इयर. ओके, वन्स इन इयर हा कन्सेप्ट आणला. ओके, आणि अकॉर्डिंग टू द करंट गाईडलाईन, आत्ताच्या करंट गाईडलाईन नुसार काय आहे की स्कूल हेल्थ चेकअप हा कधी कधी व्हायला पाहिजे? वन्स इन 6 months. ओके, आता करंट गाईडलाईन काय आहे स्कूल हेल्थची? प्रत्येक 6 महिन्यामध्ये एकदा हेल्थ चेकअप व्हायला पाहिजे. कळलं का सगळ्यांना? यस ऑर नो? यस. ओके, याच्यामध्ये एक क्वेश्चन येतो की अकॉर्डिंग टू दिस स्कूल हेल्थ सर्व्हिस या जी कमिटी होती त्या कमिटीनुसार त्यांनी रिकमेंड केलं होतं की एका क्लासरूम मध्ये किती स्टुडंट असायला पाहिजे? कोण सांगू शकतं मला? एका क्लासरूम मध्ये मिनिमम किती स्टुडंट तुम्ही ऍड ऑन करू शकता, म्हणजे असू शकतात? ओके, लक्षात ठेवा 40 स्टुडंट. ओके, 40 स्टुडंट. ओके, आणि एक युरिनल किती स्टुडंटसाठी? एक युरिनल 60 स्टुडंटसाठी. ओके, कळलं का? आणि 1 लॅट्रिन फॉर द 100 स्टुडंट. ओके, लक्षात ठेवा. जो डेस्क आहे, डेस्क म्हणजे ज्याच्यावर मुलं अभ्यासाला बसतात, तो कोणत्या पद्धतीचा असायला पाहिजे? तो असायला पाहिजे, कोण सांगणार? डेस्क. रोशन, 40 रे बाबा, 40, 45 नाही, 40. ओके, 40 विद्यार्थी एका क्लासरूम मध्ये. युरिनल म्हणजे सुसू, युरिनल साठी एक युरिनल 60 स्टुडंटसाठी, एक लॅट्रिन 100 स्टुडंटसाठी. आणि जे डेस्क आहे ते डेस्क कसे असायला पाहिजे? ते असायला पाहिजे मायनस टाईप मध्ये. आता मायनस टाईप म्हणजे काय? आता तुम्ही विचारायला असेल सर मायनस टाईप काय आहे? तुम्ही वाचला असेल बऱ्याच इकडे तिकडे. मायनस टाईप म्हणजे काय? कोणी सांगू शकता व्हॉट इज मायनस टाईप? यस, मंजुळा, निकिता, अश्विनी सगळ्यांनी बरोबर आन्सर दिलं. मायनस टाईप, व्हॉट इज मायनस टाईप? सांगा, व्हॉट इज मायनस टाईप? मायनस टाईप म्हणजे काय? पटापट सांगा. बघा, दुसरा पण क्लास आहे तुमचा, लवकर सांगा, आपल्याला 15 ते 20 मिनिटांमध्ये संपवायचं आहे, नेक्स्ट क्लास आहे मग. ओके, मायनस म्हणजे निगेटिव्ह. ओके, मायनस मीन्स निगेटिव्ह टाईप. आता निगेटिव्ह म्हणजे जे डेस्क आहे त्या डेस्कचे जे एजेस असतात, ओके,
द एजेस ऑफ द चेअर गोज इनसाइड द एज ऑफ डेस्क. तुम्ही बघा लहान मुलांच्या शाळेत गेला असेल तर असा डेस्क असतो आणि त्याच्या आतमध्ये त्याचे जे हे असतात ते एजेस आतमध्ये गेले पाहिजे जे सीटचे. ओके, डेस्कच्या आतमध्ये. ओके, अशा पद्धतीचे मायनस म्हणजे द एजेस ऑफ द चेअर गोज इनसाइड द एजेस ऑफ डेस्क. ओके, कळलं का सगळ्यांना? मायनस डेस्क. ओके, देन दुसरा डेस्क येतो याच्यामध्ये झिरो डेस्क म्हणून पण आहे. झिरो डेस्क. झिरो डेस्क म्हणजे काय? झिरो डेस्क म्हणजे द एजेस ऑफ द डेस्क इज ऍट द सेम लेवल ऑफ द चेअर. ओके, लेवल जे चेअर आणि जे डेस्क आहे ते इक्वल सेम टू सेम दिसले पाहिजे. आणि त्याच्यानंतर आहे प्लस डेस्क. प्लस म्हणजे पॉझिटिव्ह. याच्यामध्ये काय? देअर इज अ गॅप बिटवीन द एज ऑफ द डेस्क अँड द एज ऑफ द चेअर. ओके, कळलं सगळ्यांना? कळलं का सगळ्यांना? डेस्क 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 फॉर स्कूल चिल्ड्रन किती असायला पाहिजे? मायनसचा. ओके, मायनस टाईपचा असायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला झिरो पण सांगितलं मी, प्लस पण सांगितलं. ओके, तिन्ही टाईपचे मी तुम्हाला डेस्क सांगितले. ओके, कळलं का सगळ्यांना? स्पेस किती असायला पाहिजे? पर कॅपिटा मोर दॅन 10 स्क्वेअर फीट असायला पाहिजे. ओके, स्पेस. लाईट फ्रॉम लेफ्ट साइड. आपल्या डाव्या बाजूनं लाईट यायला पाहिजे, उजव्या नाही, डाव्या बाजूनं. लक्षात ठेवा. ओके, कळलं का सगळ्यांना? येस ऑर नो? ओके, डन. नेक्स्ट आहे जेरॉन्टोलॉजी इज द स्टडी ऑफ. काय होतं जेरॉन्टोलॉजी? जेरॉन्टोलॉजी म्हणजे काय? कोणी सांगू शकतं का मला व्हॉट इज जेरॉन्टोलॉजी? सांगा. जेरॉन्टोलॉजी मीन्स, यस, व्हेरी गुड, यस, एज अँड एजिंग प्रोसेस से रिलेटेड स्टडी याच्यामध्ये. ओके, जेरॉन्टोलॉजी मध्ये. ओके, इज अ सायंटिफिक स्टडी ऑफ फिजिकल, मेंटल अँड सोशल ऍस्पेक्ट ऑफ old age, the process of aging, while geriatric deals with the problems of diseases associated with the old age, most probably in India 60 years and above. ओके, हे लक्षात ठेवायचं जेरॉन्टोलॉजी म्हणजे. ओके, सगळ्यांना कळालं? यस, व्हेरी गुड. बघा याच्यामध्ये मी डेफिनेशन लिहिलेली आहे. ओके, चला नेक्स्ट. Vulnerable population of the client are those who are more likely to develop health problem as a result of. सांगा, what is the answer for this question? Read करा. Chronic disease, homeless and poverty, lack of transportation dependent on other care and homeless, poverty and limit access to healthcare services and dependency on other for care, excessive risk, limit in access to healthcare services in dependency to other for care. Okay, what is the answer? Vulnerable population म्हणजे काय? Vulnerable population म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवा, एज बिलो 12 years अँड एज अबाव 60 years. हे आहे वल्नरेबल एज ग्रुप. कळलं का? जे की आजारी पडू शकतात, घसरून पडू शकतात, ऍक्सिडेंट होऊ शकतो, फॉलचा रिस्क असतो भरपूर साऱ्या. दिस इज वल्नरेबल ग्रुप. ओके, सगळ्यांना कळालं? दिस इज वल्नरेबल ग्रुप. ओके, तर याच्यामध्ये एक्सेसिव्ह रिस्क, लिमिट इन असेस टू द हेल्थ केअर सर्व्हिसेस, ओके, डिपेंड ऑन द अदर फॉर द केअर, हे येतं वल्नरेबल ग्रुपमध्ये. ओके, म्हणजे वल्नरेबल पॉप्युलेशन इन्क्लूड क्रोनिकली इल, डिसेबल्ड, लो इन्कम, होमलेस इंडिव्हिज्युअल. ओके, जर तुम्हाला पॉप्युलेशन विचारलं तर हे लक्षात ठेवायचं, बिलो 12 years हा वल्नरेबल मध्ये येतो आणि मोर दॅन 60 yearsचा आहे तो वल्नरेबल. कारण रिस्क ऑफ फॉल, रिस्क ऑफ इन्फेक्शन, रिस्क ऑफ डिसिजेस, ओके, डिसॅबिलिटी, हे सगळ्या. अदर दॅन दिस वल्नरेबल पॉप्युलेशन मध्ये लो इन्कम ग्रुप, होमलेस इंडिव्हिज्युअल सुद्धा याच्यामध्ये येतात. ओके, अदर दॅन दिस सर्टन कम्युनिटीज मध्ये लेस्बियन, गेज, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, ओके, हे सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होऊ शकतात. बघा याच्यामध्ये LGBTQ मध्ये लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर हे सुद्धा
वल्नरेबल पॉप्युलेशन मध्ये येतात. व्हेरी यंग आणि व्हेरी ओल्ड हे जे आहेत ते 12 वर्ष बिलो ओके अँड मोर दॅन 60 इयर्स हे याच्यामध्ये येतात. ठीक आहे. सो दिस इज वल्नरेबल ग्रुप. ओके. नेक्स्ट, वॉटर विच इज प्युरिफाईड अँड फिट फॉर ड्रिंकिंग इज नोन ॲज. आता वॉटरवर क्वेश्चन आहे, सांगा मला. म्हणजे पाणी पिण्यासाठी फिट आहे त्या वॉटरला आपण नॉन पोटेबल वॉटर म्हणू, कंटॅमिनेटेड वॉटर म्हणू का आपण त्याला? म्हणू का? पिण्यासाठी जे फिट आहे ते वॉटर इज प्युरिफाईड अँड फिट फॉर ड्रिंकिंग. कंटॅमिनेटेड वॉटर नाही. ओके. डिस्टिल्ड वॉटर पितो का पोटेबल वॉटर पितो, नॉन पोटेबल वॉटर पितो? सांगा मला. ऑप्शन, चला ऑप्शन सी, यस, पोर्टेबल वॉटर इज राईट आन्सर. आता पोर्टेबल वॉटर म्हणजे काय? पोर्टेबल वॉटर म्हणजे असं वॉटर की ते दिस इज सेफ वॉटर. ओके. फॉर ड्रिंकिंग. सेफ वॉटर मीन्स सुटेबल फॉर ड्रिंकिंग, फ्री फ्रॉम पॅथोजन्स, एजंट, हार्मफुल केमिकल सबस्टन्सेस. ओके. टेस्ट पण चांगलं आहे, फ्री फ्रॉम कलर, ऑर्डर. ओके. अँड सो दिस इज नॉन पोल्युटेड. ओके. सो दिस इज पोर्टेबल वॉटर म्हणून. डिस्टिल वॉटर मीन्स, डिस्टिल वॉटर कसं असतं? जे एकदम बॉईल केल्यानंतर जे याचं स्टीम असतं. ओके. स्टीम थ्रू नंतर त्याचं लिक्विफिकेशन करून आपण जे याच्यामध्ये भरतो दॅट इज डिस्टिल वॉटर. सो देर इज नो नीड फिट फॉर ड्रिंकिंग. पोर्टेबल जे वॉटर आहे सेफ असतं, फ्री फ्रॉम पॅथोजन असतं, फ्री फ्रॉम कंटॅमिनेशन असतं, ते वॉटरला आपण पोर्टेबल वॉटर असं म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट, हे बघा याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ओके. पोर्टेबल वॉटर. ओके. नेक्स्ट, इन हॉस्पिटल रिकमेंडेड क्वांटिटी ऑफ वॉटर पर डे. हॉस्पिटलमध्ये प्रत्येक माणसाला रिकमेंडेड वॉटर ची जे रिकमेंडेड वॉटर ची रिक्वायरमेंट किती असते हॉस्पिटलमध्ये, असा क्वेश्चन आहे आम्हाला. ओके. सांगा मला. बेसिक फिजिओलॉजिकल रिक्वायरमेंट किती आहे? जर तुम्हाला विचारलं की बेसिक फिजिओलॉजिकल रिक्वायरमेंट किती आहे वॉटरची, कोण सांगू शकतं का मला? नॉर्मल ॲडल्टसाठी. ओके. सो the basic physiological requirement of drinking water is estimated near about 2 liter per day. एका माणसाला रोज फिजिओलॉजिकल रिक्वायरमेंट म्हणजे शरीराच्या सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टींसाठी 2 लिटर पर डे एवढी रिक्वायरमेंट आहे ड्रिंकिंग वॉटरची. ओके. ठीक आहे. लक्षात ठेवा. ओके. देन याच्यामध्ये याच्यामध्ये जे हॉस्पिटलसाठी जे आहे ती रिक्वायरमेंट, अगर हॉस्पिटलाइज पेशंट असेल त्याच्यासाठी रिकमेंडेड वॉटर जी क्वांटिटी किती असायला पाहिजे ती असायला पाहिजे. सांगा मला. राईट आन्सर काय लिहिलं तुम्ही? येस, ऑप्शन ए सगळ्यांनी आन्सर दिलेला आहे. 100 ते 150 एवढीच दिलेली आहे. याच्यामध्ये जवळपास याची जी रिक्वायरमेंट असते ती आहे अकॉर्डिंग टू द WHO गाईडलाईन. ओके. अकॉर्डिंग टू द WHO गाईडलाईन नुसार ओके मिनिमम वॉटर रिक्वायरमेंट फॉर हॉस्पिटल इज अबाउट 50 लिटर पर पर्सन पर डे. ओके. लक्षात ठेवा किती आहे? 50 लिटर पर पर्सन पर डे एवढी हॉस्पिटलाइज अगर क्लायंट असेल, एखादा पेशंट असेल, त्याची रिक्वायरमेंट एवढी आहे अकॉर्डिंग टू WHO गाईडलाईन. ओके. बट नॉर्मली वॉटर रिक्वायरमेंट ओके किती असतं एका पर्सनसाठी? 115 लिटर पर पर्सन पर डे. ओके. एका नॉर्मली ओके. पिण्यासाठी नाही म्हटलेलं आहे. ओके. वॉटर रिक्वायरमेंट म्हटलेलं आहे. वी आर टॉकिंग अबाउट वॉटर रिक्वायरमेंट. पिण्यासाठी एका माणसाला फिजिओलॉजिकल रिक्वायरमेंट हे 2 लिटर आहे पर डे पिण्यासाठी. ओके. बट ज्यावेळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे पण तुमचे कामं करतात, पिण्यापासून तर आंघोळीपासून तर शी शू सगळं, वॉटर रिक्वायरमेंट एका माणसाला असते. हॉस्पिटलाइज असेल तर 50 लिटर पर पर्सन पर डे. नॉर्मल माणूस असेल तर 115 लिटर पर पर्सन पर डे. ओके. प्लीज लक्षात येत आहे तुम्हाला गोष्टी? येत आहे सगळ्यांना गोष्टी? ओके. तर अकॉर्डिंग टू दिस याच्यानुसार तुमचं राईट आन्सर हे जातं 100 ते 150. ओके. नॉर्मली डोमेस्टिक पर्पजसाठी तुम्हाला पुस्तकांमध्ये डोमेस्टिक पर्पजसाठी रिक्वायरमेंट असते 150 ते
200 लिटरची रिक्वायरमेंट असते. आता नवीन पद्धतीनुसार ओके, डेली सप्लाय ऑफ पर कॅपिटा ॲडिक्वेट टू मीट द अर्बन डोमेस्टिक पर्पज और अर्बन domestic requirement of every person is 150 to 200 liters per day. ओके, एवढी रिक्वायरमेंट आहे सध्या. बट हा जो क्वेश्चन होता हा ओल्ड 2017चा क्वेश्चन होता. ओके, सो दॅट्स वाय त्यावेळी हे आन्सर त्यांनी 100 ते हे केलंय. ओके, हे डोमेस्टिक पर्सन साठी. बट नॉर्मल साठी 115 आहे तुम्हाला दिसतं. नॉर्मली वॉटर एवढ्या पद्धतीनं तुम्ही असं लिहू शकता हे आन्सर. ओके, ठीक आहे. नॉर्मली वॉटर रिक्वायरमेंट 115 लिटर पर पर्सन पर डे आहे. त्याच्यामुळं अकॉर्डिंग टू दिस वी कॅन गिव्ह दिस राईट आन्सर. ओके, ठीक आहे. नाउडेज हे बघा, फॉर अर्बन 150 to 200 liters and for rural 40 liters water supply per capita considered adequate. Okay, so normally water requirement 115 liter per day per person and for the hospitalized 50. So that's why according to this आपण आन्सर 100 ते 150 लिटर पर डे आपण दिलेला आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट स्टेप इन द प्युरिफिकेशन ऑफ वॉटर ऍट लार्ज स्केल. ओके, तुम्ही बघितलं असेल एखाद्या प्युरिफिकेशन, जेव्हा आपण फर्स्ट इयर बीएससी ला असतो, बीएससी नर्सिंगला असतो, वॉटर प्युरिफिकेशन प्लांटला आपल्याला व्हिजिटला घेऊन गेले असेल आपले टीचर्स, आठवा तुम्ही. ओके, ठीक आहे. वॉटर प्युरिफिकेशन प्लांटला गेले तुम्ही, तिथे काय काय बघितलं, किती असतं वॉटर प्युरिफिकेशन लार्ज स्केलला ज्यावेळी आपण करतोय त्याच्यामध्ये किती स्टेप्स असतात, किती स्टेप्स असतात सगळे सांगा मला, किती असतात, किती स्टेप्स असतात. जवळपास किती 3 स्टेप्स असतात. ओके, आता 3 स्टेप्स कुठल्या कुठल्या सांगा मला, पटापट सांगा कुठल्या कुठल्या स्टेप्स असतात 3 सांगा. सर्वात पहिलं आपण पाण्याला स्टोरेज करतो, स्टोरेज शिवाय तर आपण काहीच करू शकत नाही. दुसरं आहे फिल्ट्रेशन आणि तिसरं आहे डिसइन्फेक्शन. ओके, हे 3 स्टेज मध्ये वॉटर प्युरिफिकेशन केलं जातं लार्ज स्केलचं. ओके, ठीक आहे. स्टोरेज, फिल्ट्रेशन आणि डिसइन्फेक्शन. ओके, डिसइन्फेक्शनलाच आपण काय म्हणतो, क्लोरिनेशन ऑफ वॉटर. ओके, क्लोरिनेशन ऑफ वॉटर. अशा 3 स्टेप्स तुम्ही वॉटर प्युरिफिकेशन लक्षात ठेवायचं. तर याच्यामध्ये फर्स्ट स्टेप विचारला तर लक्षात ठेवा स्टोरेज. ओके, सेकंड स्टेज फिल्ट्रेशन आणि थर्ड स्टेज ऑप्शन सी डिसइन्फेक्शन और क्लोरिनेशन. ओके, सगळ्यांना कळालं. तर स्टोरेज मध्ये काय होतं, नियर अबाउट ज्यावेळी आपण पाणी स्टोरेज करतो. ओके, लक्षात ठेवा, ज्यावेळी बघा 3 स्टेप्स लक्षात ठेवा. स्टोरेज ऑफ वॉटर, फर्स्ट स्टेप 90% सस्पेंडेड इम्प्युरिटी सेटल डाऊन विदिन 24. काय होतं, जेव्हा लार्ज स्केल प्युरिफिकेशन असतं तर आपण वॉटर स्टोअर करतो. स्टोअर केल्यानंतर 24 आवर्स मध्ये ज्यावेळी आपण स्टोअर करतो सेटल डाऊन होतं, इम्प्युरिटीज त्या सेटल डाऊन होतं. ओके, बॅक्टेरिया असो, ऑर्गॅनिक मॅटर्स असतो, बॅक्टेरियल काउंट हा डिक्रीज होतो. हा इथं जर ह्या टँक आहे, ओके, इथं पाणी भरलेलं आहे तर बुडाला जाऊन जाऊन सेटल होतं. ओके, देन नेक्स्ट आहे फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन मध्ये 98 to 99% बॅक्टेरिया काय होतं, रिमूव्ड बाय द फिल्ट्रेशन. मोस्ट इफेक्टिव्ह मेथड आहे. ओके, याच्यामध्ये स्लो सँड किंवा बायोलॉजिकल फिल्टर, आपण याच्यामध्ये स्लो सँड किंवा बायोलॉजिकल फिल्टर यूज केले जातं. आणि तिसरी जे स्टेप्स आहे डिसइन्फेक्शन ऑर द क्लोरिनेशन ऑफ वॉटर. तर क्लोरिनेशन याच्यामध्ये काय, क्लोरीन काय करतं, ऍक्ट ॲज अ डिसइन्फेक्टंट. ओके, याच्यामध्ये काय सोल्युशन येतं, हायपोक्लोरस ऍसिड असतं. ओके, हायपोक्लोरस ऍसिड असतं आणि हे कधी जेव्हा 7 pH अराउंड 7 असतं त्यावेळी दिस इज द बेस्ट इफेक्टिव्ह. ओके, लक्षात ठेवा. ओके, आणि ज्यावेळी पीएच व्हॅल्यू जर पाण्याची भरपूर जास्त असेल देन इट इज इनइफेक्टिव्ह क्लोरिनेशन. ओके, लक्षात ठेवा. 7 साठी बेस्ट आहे. बघा एमसीक्यू विचारू शकतात, क्लोरिनेशन इज बेस्ट वेन द पीएच ऑफ वॉटर इज 7. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे अ सिंगल टॅबलेट 0.5 ग्राम ऑफ क्लोरीन इज सफिशियंट टू डिसइन्फेक्ट. ओके, सांगा उत्तर सांगा मला. यस, 27 लोक आहात तुम्ही. बरे हळूहळू हळूहळू सगळे सेटल डाऊन होत आहे तुम्ही. ओके, स्टोरेज होत आहे, इन्फिल्ट्रेशन होत आहे आणि त्याच्यानंतर तुमचं डिसइन्फेक्शन होणार आहे. ओके, सिंगल टॅबलेट 0.5 ग्रामची जे क्लोरीन जे टॅबलेट आहे ही सफिशियंट टू डिसइन्फेक्ट. किती लिटर वॉटरला ही क्लोरिनेशन किंवा डिसइन्फेक्ट करू शकतं 0.5 ग्रामची. आणि हे 0.5 ग्रामची जी गोळी आहे, टॅबलेट आहे, ही कोण बनवला, ही जी बनवली
ही कोण बनवलं? सगळ्यांना माहिती आहे याच्याबद्दल? सगळ्यांना माहिती आहे का? नीरी बद्दल माहिती आहे का? नीरी कुठे आहे? कोण सांगू शकतं मला नीरी कुठे आहे? यस, नीरी कुठे? मला माहिती आहे सगळ्यांनी टेस्ट सॉल्व्ह केलेले आहे, टेस्टमध्ये हे क्वेश्चन गेलेले आहे तुमचे, म्हणून तुम्ही एकदम उत्तर देत आहेत. ओके, नीरी कुठे आहे? यस, नीरी आहे नागपूरला. नागपूर, नीरीनी बनवलेली आहे ही क्लोरीन टॅबलेट, लक्षात ठेवा. ओके, नीरी जी नागपूरनी काय केलं, डेव्हलप केलेली आहे ही. ओके, डबल ऍक्शन क्लोरीन टॅबलेट विच रिमूव्ह टर्बिडिटी अँड डिसइन्फेक्ट द वॉटर. ओके, टर्बिडिटी, बीडीटी ही काय करतं? रिमूव्ह करतं. ओके, टर्बिडिटी रिमूव्ह करतं. कॉलबॅक करतो मी, ठीक आहे. टर्बिडिटी कमी करतं अँड डिसइन्फेक्ट करतं. ओके, प्रत्येक टॅबलेट ही 0.5 ग्रामची असते आणि हे डिसइन्फेक्ट 20 लिटर पाण्याला डिसइन्फेक्ट करतं. ओके, वॉटरला डिसइन्फेक्ट करतं. ओके, आता ह्या टॅबलेटमध्ये काय काय असतं? ह्या टॅबलेटमध्ये ॲलम असतं. ॲलम माहिती आहे सगळ्यांना? याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर असतं. ओके, सोडा बाय कार्ब असतं. ओके, अँड टाल्क असतं. ओके, हा टाल्क असतं याच्यामध्ये. याचं सगळं मिक्स्ड करतं अप्रोप्रिएट अमाऊंट मध्ये आणि 0.5 ग्रामची टॅबलेट बनते. ओके, ही टॅबलेट नीरीने डेव्हलप केली, लक्षात ठेवा. ऑप्शन सी विल बी द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके, ठीक आहे, नीरीने डेव्हलप केलेली आहे. 20 लिटरला डिसइन्फेक्ट करतात. आणि याच्यामध्ये काय काय आहे त्या गोळीमध्ये? ॲलम आहे, ब्लिचिंग पावडर आहे, सोडियम बायकार्बोनेट आहे. ओके, डन. येस, नेक्स्ट. चला पटापट, किती अजून 2-3च क्वेश्चन आहे, पटापट करू. Which is test done to find out the person free chlorine and chloramine in the water. ओके, सांगा मला कुठली टेस्ट आपण करतो टू फाइंड आउट प्रेझेन्स ऑफ फ्री क्लोरीन, म्हणजे पाण्यामध्ये फ्री क्लोरीन आणि क्लोरामाइन आहे, फाइंड आउट करायसाठी आपण याच्यापैकी कुठली टेस्ट करतो? ब्लिचिंग पावडर, क्लोरिनेशन, ऑर्थोटोलिन टेस्ट, ब्रेक पॉइंट क्लोरिनेशन. सांगा उत्तर, सांगा पटापट. यस, राईट आन्सर आहे याचं. यस, याचा राईट आन्सर आहे ऑर्थोटोलिडिन टेस्ट. ओके, ही टेस्ट करतो. ही टेस्ट काय करतात? दिस टेस्ट डन टू मेजर फ्री क्लोरीन इन द वॉटर. ओके, जे फ्री क्लोरीन आहे ही मेजर करायचं काम करतं. काय? फ्री क्लोरीन मेजर करण्याचं काम ऑर्थोटोलिडिन टेस्ट करतं. ओके, कळलं का? ओके, तर ज्यावेळी आपण ऑर्थोटोलिडिन टेस्ट करतो, कुठलं इन्स्ट्रुमेंट यूज करतो? क्लोरोस्कोप यूज करतो आपण. क्लोरोस्कोप, लक्षात ठेवा, क्लोरोस्कोप. ओके, क्लोरोस्कोप यूज करतो टू मेजर दिस वन. ओके, फ्री क्लोरीन मेजर करायसाठी. ओके, ठीक आहे, सगळ्यांना कळालं? ओके, डन. याच्यात बघा, क्लोरोस्कोप याच्यामध्ये यूज केलं जातं. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट, द इम्पॉर्टंट इंडिकेटर ऑफ फिकल पोल्युशन ऑफ वॉटर. आता मला सांगा कोणतं इम्पॉर्टंट याच्यामध्ये एक हे आहे, इंडिकेटर आहे, फिकल पोल्युशन ऑफ वॉटर. म्हणजे फिकल वॉटर मध्ये आहे या ते वॉटर पोल्युटेड झालेलं आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपण कुठलं इंडिकेटर यूज करतो? कोण आन्सर करणार? चला, मोस्टली रिलायबल एव्हिडन्स ऑफ फिकल कंटॅमिनेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर इज एव्हिडन्स बाय. सगळ्यांना माहिती आहे बाबांनो, उत्तर बरोबर द्या. बॅक्टेरियोलॉजिकल सर्व्हायलन्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर. ओके, कसं करतो आपण बॅक्टेरियोलॉजिकल सर्व्हायलन्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर? तर मोस्ट रिलायबल एव्हिडन्स फिकल कंटॅमिनेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर इज ज्यावेळी तुम्हाला ई कोलाय भेटेल. काय? ई कोलाय, लक्षात ठेवा, ई कोलाय मोस्ट रिलायबल एव्हिडन्स ऑफ फिकल कंटॅमिनेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. ओके, मोस्ट रिलायबल एव्हिडन्स ऑफ fecal contamination of drinking water. This is provided by E. coli. लक्षात ठेवा. कळलं का? लक्षात ठेवा, याचा आन्सर येतं मोस्ट रिलायबल बॅक्टेरिया
कुठला आहे तो? इकोलाय. ओके, हा असतो कोलिफॉर्म ऑर्गॅनिझम असतो, याला कोलिफॉर्म ऑर्गॅनिझम म्हणतात. यालाच आपण प्रिझम्पटिव्ह कोलिफॉर्म टेस्ट सुद्धा म्हणतो. ओके, काय म्हणतो? प्रिझम्पटिव्ह कोलिफॉर्म टेस्ट, कोलिफॉर्म टेस्ट. ओके, और मल्टिपल ट्यूब मेथड्स. ओके, त्याच्यानंतर आहे कन्फर्मेटरी टेस्ट फॉर ई कोलाय इन वॉटर. याच्यासाठी इजिकमन टेस्ट किंवा इंडॉल टेस्ट किंवा सायट्रेट युटिलायझेशन, सी सायट्रेट युटिलायझेशन, अशा प्रकारच्या 3 टेस्ट आहेत. त्याच्यापैकी कुठली तरी एक आपण करतो. मोस्ट कन्फर्मेटरी टेस्ट जर तुम्हाला विचारलं, मोस्ट कन्फर्मेटरी टेस्ट फॉर ई कोलाय इन वॉटर, याच्यासाठी तुम्ही इजी कोलाय. ओके, इजिकमन टेस्ट. ओके, इजिकमन टेस्ट लक्षात ठेवायची. दिस इज द मोस्ट कन्फर्मेटरी टेस्ट फॉर ई कोलाय इन वॉटर, लक्षात ठेवा. ओके, थोडंसं डोक्याच्या वरती जात असेल, बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, नेक्स्ट हे बघा, कोलिफॉर्म ऑर्गॅनिझम तुम्हाला फाइंड आउट होतो. प्रायमरी मोस्ट रिलायबल बॅक्टेरिया ऑफ इंडिकेटेड वॉटर क्वालिटीसाठी ई कोलाय इज द मोस्ट इम्पॉर्टंट कोलिफॉर्म इंडिकेटर. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे द टेम्पररी हार्डनेस ऑफ वॉटर इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ. सांगा, टेम्पररी हार्डनेस ऑफ वॉटर हा कशामुळे आहे, कशामुळे होतो? टेम्पररी हार्डनेस ऑफ वॉटर इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कशामुळे? कॅल्शियम बायकार्बोनेट, कॅल्शियम क्लोराइड, मॅग्नेशियम सल्फाइड, मॅग्नेशियम सल्फेट. सांगा, राईट आन्सर सांगा. येस, थोड्या वेळात क्लास चालू आहे. ओके, ठीक आहे. याचं राईट आन्सर काय येईल? याचं राईट आन्सर येतं यस, टेम्पररी हार्डनेस इज ड्यू टू. लक्षात ठेवा, टेम्पररी जर तुम्हाला क्वेश्चन केला, टेम्पररी हार्डनेस ऑफ वॉटर इज ड्यू टू कॅल्शियम बायकार्बोनेट. लक्षात ठेवा. ओके, प्रेझेन्स ऑफ कार्बोनेट और कॅल्शियम और मॅग्नेशियम. ओके, लक्षात ठेवा. तर याचं राईट आन्सर आहे कॅल्शियम बायकार्बोनेट, तुम्ही टेम्पररी हार्डनेस. ओके, आणि जर तुम्हाला विचारलं की परमनंट हार्डनेस कशामुळे असतं, कोण सांगू शकतं का? परमनंट हार्डनेस, सॉरी, ऑप्शन बी विल बी द राईट आन्सर. ओके, कॅल्शियम बायकार्बोनेट. लक्षात ठेवा, कॅल्शियम बायकार्बोनेट. मी आता ए लिहायला पाहिजे होतं, पण बी लिहिलं तिथे. ओके, कॅल्शियम. संध्याकाळी मी खूप फास्ट एकदम घाईमध्ये पीपीटी बनवले, त्यामुळं इकडे तिकडे झालं. ठीक आहे, परमनंट हार्डनेस इज ड्यू टू कॅल्शियम इन वॉटर प्लस मॅग्नेशियम सल्फेट. ओके, और क्लोराइड. ओके, ओके, याच्यामुळं परमनंट हार्डनेस होतं. ओके, आणि कॅल्शियम बायकार्बोनेटमुळे टेम्पररी हार्डनेस. आता हा क्वेश्चन झालाय. ओके, बघा, याच्यामध्ये लिहिलं टेम्पररी अँड परमनंट कशामुळे जातं. ओके, बट आता इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर द, ओके ओके, ठीक आहे. आता टेम्पररी हार्डनेस आपण रिमूव्ह कसं करतो, कोण सांगू शकतं मला? टेम्पररी हार्डनेस ऑफ वॉटर इज रिमूव्ड बाय, कोण सांगू शकतं का मला? कशाने काढू शकतो टेम्पररी हार्डनेस ऑफ वॉटर? हे आपण करू शकतो, यस, बॉइलिंग इज अ राईट आन्सर. कळलं का सगळ्यांना? यस, बॉइलिंग इज द राईट आन्सर. ओके, नेक्स्ट, द इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर कूलिंग पॉवर ऑफ एअर. आता सांगा, उत्तर सांगा मला. कूलिंग पॉवर ऑफ एअर मेजर करण्यासाठी आपण कुठला इन्स्ट्रुमेंट यूज करतो? सांगा, उत्तर सांगा. इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर कूलिंग पॉवर ऑफ एअर. एअर क्वालिटी मेजर करण्यासाठी आपण कुठलं यूज करतो? एअर क्वालिटी मेजर करण्यासाठी, यस, सगळे कोणी ए म्हणतात, कोणी बी म्हणतात, कोणी सी म्हणत आहे. सांगा, अॅनोमीटर, काटा थर्मोमीटर, हायग्रोमीटर, मॅकड्रेल थर्मोमीटर. सांगा.
मॅकडॅल थर्मोमीटर तर युजच नाही, एअर साठी आपण युज करत नाही. ओके, दिस इज नॉट इंडिकेटर. ओके, हे 3 पैकी उत्तर सांगा मला. 3च आहेत. ओके, 3 पैकीच आपल्याला उत्तर द्यायचं आहे. काटामीटर. ओके, काटामीटर, काटा थर्मोमीटर. ओके, थर्मोमीटर इज द राईट आन्सर. आता काटा थर्मोमीटर काय करतं? कूलिंग पॉवर ऑफ एअर मेजर करतं. इट मेजर कूलिंग पॉवर ऑफ एअर. ओके, लक्षात ठेवा. ओके, कळलं का? कूलिंग पॉवर ऑफ एअर इज मेजर्ड बाय द काटामीटर. एमसीक्यू विचारू शकतात तुम्हाला काटामीटर बद्दल. ओके, ऑप्शन बी काटामीटर इज राईट. आता अॅनोमीटरचा उपयोग काय? बघा, काटामीटर इज heated alcohol thermometer used to measure the cooling power of air. Okay, anemometer is used to measure the air velocity. Air velocity measure करायचं anemometer. Okay, आणि सायक्रोमीटर जो आहे तो मेजर द एअर ह्युमिडिटी. ओके, सगळ्यांना कळायला एअर ह्युमिडिटी वेलोसिटी कुठलं कुठलं हे करतं? कळलं का? त्याच्यानंतर याच्यामध्ये एक ग्लोब थर्मोमीटर येतं. ग्लोब थर्मोमीटर. आता ग्लोब थर्मोमीटर कशासाठी युज करतं? इट इज यूज फॉर करेक्ट इफेक्टिव्ह टेम्परेचर. ओके, रेडियंट हीट साठी किंवा करेक्ट इफेक्टिव्ह टेम्परेचर साठी ग्लोब थर्मोमीटर आपण युज करतो. ओके, ग्लोब थर्मोमीटर म्हणतो आपण त्याला. ओके, एअर ह्युमिडिटीसाठी मी तुम्हाला सांगितलं सायक्रोमीटर किंवा हायग्रोमीटर. ओके, लक्षात ठेवा. ओके, हे जे हायग्रोमीटर आहे त्यालाच आपण सायक्रोमीटर सुद्धा म्हणतो. हायग्रोमीटर किंवा सायक्रोमीटर. ओके, कळलं का? यालाच आपण कुठे दिला? ओके, जे हा सायक्रोमीटर आहे ना त्यालाच आपण हायग्रोमीटर म्हणतो. हायग्रोमीटर विल मेजर द एअर ह्युमिडिटी. लक्षात ठेवा, सायक्रोमीटर किंवा हायग्रोमीटर. ओके, सगळ्यांना कळालं? ओके, डन. कळलं का सगळ्यांना? येस ऑर नो? हे बघा, थोडं फास्ट घेतलं कारण सरांना पण क्लास घ्यायचा आता. ठीक आहे, जे झालेले आता जे एमसीक्यू झाले, एमसीक्यू क्लास टेस्ट सिरीज व्यवस्थित सॉल्व्ह करा. बघा, टेस्ट सिरीजने किती फरक पडतो, तुम्हाला किती आन्सर आलेत. ऑलरेडी मी टेस्ट सिरीज मध्ये एक क्वेश्चन टाकलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा झाला. ठीक आहे, तसंच आपण पुढे सुद्धा घेऊ. ओके, बघू, रात्री घेऊ, जमेल तर 11 वाजता. वेळ भेटला तर मी मेसेज करतो किंवा नाहीतर मग उद्याला मी तुम्हाला मेसेज करेन. ओके, क्लाससाठी, कम्युनिटीचा. ओके, चला, गुड नाईट.